नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SYBSC रेग्युलर मॅथमॅटिक्स पेपर सेकंड ए दॅट इज वेक्टर कॅल्क्युलस यामध्ये चॅप्टर 2 लाईन इंटिग्रल्स सेमिस्टर 4 आजचा टॉपिक आहे बघा, कॉन्झर्वेटिव्ह फील्ड स्केलर पोटेन्शियल दॅट इज फाय XYZ irrotational vector field. Example number 1 बघा, show that f is equal to 2xy plus z cube I plus x square j plus 3xz square k is a conservative field. Find the scalar field phi xyz such that f is equal to gradient phi. Hence compute the total work done by particle moving from 1 minus to 1 to 3 1 4 अशा टाईपचा हा क्वेश्चन आहे. हिअर f इज इक्वल टू, आम्हाला f काय दिलेला आहे, 2xy प्लस जेड क्यूब आय प्लस एक्स स्क्वेअर जे प्लस 3xz स्क्वेअर के हा आम्हाला f दिलेला होता. हे बघा, f इज इक्वल टू. आता यावरून आपण काय करतो माहिती का, हा जो f आहे हा आय चा कोइफिशियंट, जे चा कोइफिशियंट आणि के चा कोइफिशियंट असे तीन फोर्सेस एकत्र येऊन टोटल फोर्स असतो. म्हणून आपण याला F1 म्हणणार, 2xy प्लस जेड क्यूब, याला F2 म्हणणार, एक्स स्क्वेअर, आणि याला आपण F3 म्हणणार, 3xz स्क्वेअर. अशा रीतीने आपण F1 F2 F3 मिळवल्यानंतर आम्हाला कर्ल F काढायचा असतो. कर्ल F म्हणजेच डेल क्रॉस F हा एक डिटर्मिनंट असतो बघा. हा फॉर्म्युला आहे त्याचा कर्लचा, लक्षात ठेवायचा. फर्स्ट रो मध्ये आय जे के असणार, तर सेकंड रो मध्ये डॅबा बाय डॅबा एक्स, डॅबा बाय डॅबा वाय, डॅबा बाय डॅबा झेड असणार. तर थर्ड रो मध्ये F1 F2 F3 च्या किमती असणार. कर्ल F हा डिटर्मिनंट, पहिली रो आय जे के, या आयच्या खाली डॅबा बाय डॅबा एक्स, जेच्या खाली डॅबा बाय डॅबा वाय आणि केच्या खाली डॅबा बाय डॅबा झेड. हा F1, हा F2, हा F3 जो आम्ही या इथं डिनोट केला होता ते त्या पद्धतीने या इथं लिहिलेलं आहे. आता आपण हा डिटर्मिनंट कसा सोडवणार ते शांतपणे बघा. पहिल्यांदा तुम्ही लिहिणार आय, मग कंसात काय करणार माहिती का तुम्ही, हा गुणाकार घेणार, मध्ये मायनस साईन देणार, हा गुणाकार घेणार. क्रम नेहमी लक्षात ठेवा बरं का, असाच क्रम पहिल्यांदा मध्ये मायनस साईन देऊन मग असा क्रम घ्यायचा असतो. मग हे मिडल जे जे आहे ते मायनस असणार, कंसात हा क्रम इंटू हा, मध्ये मायनस साईन, प्लस के इंटू द ब्रॅकेट, हा गुणाकार, मग हा गुणाकार, या दोघांच्या मध्ये मायनस साईन. तर मगाशी दाखवल्या पद्धतीने हा आय कंसात डॅबा बाय डॅबा वाय ऑफ 3xz स्क्वेअर मायनस डॅबा बाय डॅबा झेड ऑफ एक्स स्क्वेअर कंस पूर्ण मायनस जे डॅबा बाय डॅबा एक्स ऑफ 3xz स्क्वेअर मायनस डॅबा बाय डॅबा झेड ऑफ 2xy प्लस झेड क्यूब प्लस के डॅबा बाय डॅबा एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस डॅबा बाय डॅबा वाय ऑफ 2xy प्लस झेड क्यूब ब्रॅकेट कंप्लीट. आता ह्याचा अर्थ काय, तर याचा अर्थ विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. डॅबा बाय डॅबा वाय म्हणजे विथ रिस्पेक्ट टू वाय, विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे एक्स आणि झेड यांना कॉन्स्टंट समजायचं, आणि जर ते कॉन्स्टंट असतील तर त्याचं डेरिव्हेटिव्ह झिरो असणार. आता इथं वायची टर्मच नाही म्हणजे यांचं डेरिव्हेटिव्ह असणार झिरो, म्हणून मी इथं लिहिलं झिरो. हा आय मी बाहेर तसाच ठेवला, याचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं झिरो. यामध्ये विथ रिस्पेक्ट टू झेड तुला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे
पण झेडची टर्मच नाही. एक्स जो आहे तो कॉन्स्टंट आहे, मग कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0, म्हणून या कंसात मी इथं पण 0 लिहिला, कंस पूर्ण केला. हा मायनसचे. आता इथं डॅबा बाय डॅबा एक्स आहे ऑफ 3xz². याचा अर्थ एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे तुला, ते होतं 1, म्हणजे 3 × 1 × z² म्हणजे 3z², मायनस इथं 2xy, झेडची टर्मच नाही या इथं, याचा अर्थ याचं डेरिव्हेटिव्ह 0, पण इथं z³ आहे, विथ रिस्पेक्ट टू झेड डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह होणार 3z², म्हणून मी इथे लिहिलं 3z². हे मधलं मायनस साईन मात्र जसंचे तसं आहे, कंस पूर्ण. आता याच्या बाबतीत विचार कर, हा के इथं लिहिला, इथं विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, x²चं डेरिव्हेटिव्ह असतं 2x, मायनस साईन, हे मायनस साईन. आता याचं विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय तुला, 2xy, याच्यात एक्सची टर्म आहे, वायची पण टर्म आहे, पण वायचं डेरिव्हेटिव्ह 1 विथ रिस्पेक्ट टू वाय असल्यामुळं, म्हणजे फक्त राहणार 2x. हा z³ आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह तर 0 आहे, कारण विथ रिस्पेक्ट टू वाय तुला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे झेडचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0, म्हणून इथं फक्त याचं डेरिव्हेटिव्ह मी लिहिलं 2x. अशा रीतीनं 3z² मायनस 3z² कट, 2x मायनस 2x कट, म्हणजे 0 0 0, म्हणजे हा सगळा गुणाकारच 0 येणार. याचा अर्थ असा झाला की कर्ल ऑफ एफ म्हणजे डेल क्रॉस एफ इज इक्वल टू 0 आलेलं आहे. आता एकदा कर्ल एफ 0 आला तर याचा अर्थ असा होतो, म्हणजे आपण तसं लिहितो, हेन्स एफ इज ए कॉन्झर्वेटिव्ह फील्ड. तर लक्षात ठेवा, जेव्हा कर्ल ऑफ एफ 0 येतो तर कॉन्झर्वेटिव्ह फील्ड आहे असं आपण म्हणतो. आता नेक्स्ट क्वेश्चन आम्हाला होता तो स्केलर पोटेन्शियल फाय XYZ शोधून काढायचा. मग ते पण समजा, स्केलर पोटेन्शियल फाय XYZ इज इक्वल टू 0 to x. आता इथं 0 to x ने सुरुवात केलेली, तर इथं x राहणार, y आणि z 0 राहतील, म्हणजे F1 मध्ये x ची किंमत असेल y आणि z ची किंमत 0 असेल dx. हा फॉर्म्युला बरं त्याचा, प्लस मग लिहायचं तुम्ही 0 to y. आता F2 लिहायचा, इथं लिहायचं xy, मगाशी इथं फक्त x घेतला, आता एक एक्स्ट्रा वाढला y, पण z मात्र 0च राहिला dy. आणि फायनली प्लस 0 to z F3, आता तिन्ही राहतील XYZ आणि इथं राहील dz, म्हणजे इथं x तर dx, इथं y तर dy, इथं z तर dz. हे लक्षात ठेवा. मग आपण आता करू काय माहिती, 0 to x हे जे ना, हे नीट समजून घ्या. F1 कडे बघा, F1 काय आहे आणि त्यात केवळ x ची किंमत टाका, y आणि z ची किंमत 0 लिहा. हे बघा, हा तो F1, 2xy प्लस z³ असं ते फंक्शन आहे, म्हणजे y ची किंमत 0 येणार, z ची किंमत पण 0 येणार. मग तुम्ही लिहिणार असं 2x कंसात y ची किंमत 0 प्लस 0. हे बघ, 2x, y ची किंमत 0, z ची किंमत 0 आणि dx प्लस 0 to y. आपलं सेकंड फंक्शन असं होतं बघ, की ज्यामध्ये आम्हाला x ची आणि y ची दोन्हींच्या किमती लिहायच्या आहेत आणि 0 ही z ची किंमत असणार. पण मूळ फंक्शन तर आमचं असं होतं की x², म्हणून आपण x ची किंमत लिहिली x². आता यामध्ये y ची टर्म नाही, त्यामुळे y ची किंमत मी लिहिली नाही. हे बघ, F2 आहे x² आणि F3 पण बघून घे, ते आहे 3xz². मग या yच्या मध्ये 0 to y मध्ये मला x आणि y दोन्ही किमती भरता येतात. x ची किंमत मी x लिहिणार, y असता तर मी y लिहिला असता, पण y ची टर्म त्याच्यामध्ये नाही, म्हणून मी नुसता x च्या जागी
एक्स स्क्वेअर लिहिला. आता थर्ड जे 0 to z याच्यामध्ये एक्स वाय झेड तिघांच्या किमती लिहायच्या तुला, आणि तुला झेड फंक्शन म्हणजे F3 फंक्शन काय दिलेले ते पण बघून घे. हे F3 3xz स्क्वेअर म्हणून या इथं मी लिहिलं मी 0 to z 3xz स्क्वेअर आणि dz. आता मला यांचं विचार जर केला मी तर 2x इंटू 0 0, 0चा क्यूब 0, शेवटी हे सगळं 0 येतं. मग हे जर 0 आहे तर 0चं इंटिग्रेशन लिहायची काय गरज नाही, मी डायरेक्ट 0 लिहिलं. इथं बघ तुला विथ रिस्पेक्ट टू वाय इंटिग्रेशन घ्यायचं आहे, म्हणजे हा एक्स स्क्वेअर जो आहे ना तो जसाच्या तसा राहील, आणि डी वाय म्हणजे 1 dy, सो 1चं इंटिग्रेशन होणार वाय, आणि हे जे लिमिट होतं हे इथं कंसावर लिहून टाकायचं 0 to y, 0 to y प्लस हा 3x, कारण आपल्याला विथ रिस्पेक्ट टू झेड इंटिग्रेशन घ्यायचं आहे, म्हणजे 3x हे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट बाहेर राहणार. झेड स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असतं, इंटिग्रेशनमध्ये या पॉवरमध्ये एक ॲड करायचा आणि ही जी ॲडिशन येईल त्यानेच भागायचं. मग झेड स्क्वेअरमध्ये एक ॲड केला तर ते होणार झेड क्यूब आणि 3ने डिवाइड करायचं. मग हे जे लिमिट आहे हे इथं लिहून टाकायचं 0 to z आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c लिहायचा. मग हे तर 0 आहे. आता हे जे लिमिट्स असतात तुला माहिती आहे, हे लिमिट्स वायच्या जागी वाय मध्ये मायनस साईन द्यायचं, मग वायच्या जागी 0, म्हणजे पहिल्यांदा अप्पर लिमिट लिहायचं मग लोअर लिमिट लिहायचं, दोघांची मध्ये मायनस साईन द्यायचं. हे बघ हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज, या वायच्या जागी मी लिहिणार वाय म्हणून इथं आला वाय, मध्ये मायनस साईन देणार, परत हा एक्स स्क्वेअर जसाच्या तसा ठेवणार, या वायच्या जागी आता मी लोअर लिमिट लिहिणार 0 प्लस 3x ॲज इट इज राहील, पैकी हा 3 झाले कट, म्हणजे हा उरला x, इथं मी लिहिला. मला झेडच्या जागी अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट लिहायचे, मग झेडच्या जागी झेड लिहिला तर झेड क्यूब तसंच राहील, मायनस साईनमध्ये द्यायचा असतो आणि लोअर लिमिट लिहायचा, झेडच्या जागी आता 0 लिहायचा, 0चा क्यूब प्लस सी. अशा रीतीने हे अप्पर लिमिट लोअर लिमिट भरलं, मध्ये मायनस साईन दिलं, हे अप्पर लिमिट लोअर लिमिट भरलं, मध्ये मायनस साईन दिलं, आणि मग काय शिल्लक राहिलं, इथं राहिलं बघ एक्स स्क्वेअर वाय. हे 0 आहे मग लिहिलं नाही, हे एक्स इंटू झेड क्यूब आणि हा प्लस सी. मग अशा रीतीनं फाय ऑफ एक्स वाय झेड म्हणजे आम्हाला हे स्केलर पोटेन्शियल मिळालं, एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स झेड क्यूब प्लस सी, वेअर सी इज आर्बिट्ररी कॉन्स्टंट. पुढे आम्हाला नेक्स्ट क्वेश्चन विचारला होता टोटल वर्क डन. टोटल वर्क डन म्हणजे लाईन इंटिग्रल ए टू बी एफ डी आर. हेच कसं लिहितात, फाय बी मायनस फाय ए अशा पद्धतीने लिहित असतात. आता फाय तुम्ही मगाशी काढलेला होता ऑफ बी आणि फाय ऑफ ए असं लिहिताना हा जो फाय तुम्ही काढला होता तो नीट बघा. फाय ऑफ बी याचा अर्थ काय होतो की द वर्क डन फ्रॉम 1 - 2 1 टू 3 1 4. हे वर्क डन काढत असताना हा डब्ल्यू म्हणजे वर्क डन, फाय ऑफ बी, बी पॉईंट काय हा ए आहे, हा बी आहे म्हणून बी पॉईंट इथे लिहिला, मध्ये मायनस साईन दिलं, हे बघे मायनस, आणि फाय ऑफ ए, ए पॉईंट काय हा म्हणून फाय ऑफ हा दिस पॉईंट. पण प्रत्यक्षात तुम्ही हे जे फाय मगाशी काढलं होतं ना ते काय होतं ते एकदा बघून घ्या. त्या फायमध्ये एक्सच्या जागी 3, वायच्या जागी 1, झेडच्या जागी 4 लिहायचा, मग मायनस साईन देऊन एक्सच्या जागी 1, वायच्या जागी -2, झेडच्या जागी 1 लिहायचा. हे बघ मगाशी आपण जो फाय ऑफ एक्स वाय झेड काढला होता ना तो हा होता एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स झेड क्यूब प्लस सी. मग मी काय करतो माहिती का, एक्सच्या जागी
3 लिहितो. मग 3चा स्क्वेअर, वायची किंमत 1 लिहितो. झेड तर इथं नाही आहे म्हणून झेडची किंमत ही लिहायची काही गरज नाही. प्लस हे बघ हे प्लस एक्सची किंमत 3, झेडचा क्यूब 4चा क्यूब आणि हा प्लस सी हे इथे लिहिलं. म्हणजे हे झालं फायमध्ये या किमती भरून. मग मायनस साईन दिलं, हे मायनस साईन. आता परत मला काय लिहायचं आहे, फाय ऑफ एक्स वाय झेड. फाय ऑफ एक्स वाय झेड तर तुला माहिती आहे. मग ह्या किमती याच्यात भरायच्यात. एक्सचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर म्हणून इथं मी लिहिलं 1चा स्क्वेअर इंटू वाय. वाय आहे -2 म्हणून इथे लिहिलं मी इंटू -2. हे प्लस, हे बघ हे प्लस. एक्स म्हणजे 1 म्हणून इथे लिहिलं 1. झेड क्यूब म्हणजे 1चा क्यूब आणि हा प्लस सी ॲज इट इज लिहिला. म्हणजे मग आता आपण काय करू, हा डब्ल्यू सॉल्व करण्यासाठी 3चा स्क्वेअर 9 इंटू हा 1 प्लस 3, 4चा क्यूब म्हणजे 64, हा प्लस सी मायनस 1चा स्क्वेअर 1 इंटू हा -2 प्लस 1 इंटू 1चा क्यूब 1च, हा प्लस सी. अशा किमती भरल्यानंतर याला मी सॉल्व करतो. ते आलं 9 इंटू 1 9, हा प्रॉडक्ट आला 192, हा प्लस सी. आता मायनस मायनस प्लस 2 तर 1 इंटू 1 1च असतो, पण या मायनसने मल्टिप्लाय केले तो -1 होणार आणि या मायनसनं सीला मल्टिप्लाय केलं तर तो सी पण मायनस होणार. अशा रीतीनं प्लस सी मायनस सी मी केले कट. मग यांची ॲडिशन केली, त्याच्यातून 1 सबट्रॅक्ट केला, ते आलं 202. अशा रीतीनं वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू 202 आलं. हे कसं केलं ते व्यवस्थित नीट लक्षात घ्या. एक्झाम्पल 2, फाइंड कर्ल एफ वेअर एफ इज इक्वल टू एक्स वाय स्क्वेअर आय प्लस वाय झेड स्क्वेअर जे प्लस झेड के ॲट द पॉईंट 1 to 2. मग अशी आपण कर्ल एफ कसा काढायचा पाहिला, दॅट इज डेल क्रॉस एफ. तर हा डिटर्मिनंट असतो आय जे के, ही पहिली रो असते. डॅबा बाय डॅबा एक्स, डॅबा बाय डॅबा वाय, डॅबा बाय डॅबा झेड ही दुसरी रो असते. तर तिसरी रो F1 F2 F3 असते. तुम्हाला जो एफ देतात त्यामध्ये आयचा कोइफिशियंट जो असतो तो F1 असतो, जेचा कोइफिशियंट असतो तो F2, तर केचा कोइफिशियंट असतो तो F3 असतो. म्हणून हा F1, हा F2, हा F3 असं मी इथं उल्लेख करून टाकला. मग ते प्रॉपर F1 F2 F3च्या जागी हे मी सबस्टिट्यूट केले, ते हे आलं. आता याला मी सॉल्व कसं करणार हे तुला माहिती आहे. आय इंटू दिस प्रॉडक्ट मायनस दिस प्रॉडक्ट, मग मायनस जे इंटू दिस प्रॉडक्ट मायनस दिस प्रॉडक्ट आणि प्लस के इंटू दिस प्रॉडक्ट मायनस दिस प्रॉडक्ट. हा डिटर्मिनंट कसा सॉल्व करतात हे तर तुला माहिती आहे. मग आता मी बघ, कर्ल एफ आय इंटू मगाशी दाखवल्या पद्धतीने मी हे लिहिलं, मायनस जे इंटू परत हा क्रॉस प्रॉडक्ट घेतला, प्लस के इंटू हा प्रॉडक्ट घेतला. आता तुला माहिती आहे हे विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग झेडचं डेरिव्हेटिव्ह 0 असणार, म्हणजे हा आय लिही, याचं डेरिव्हेटिव्ह 0 लिही. इथं विथ रिस्पेक्ट टू झेड आहे म्हणजे केवळ याचं डेरिव्हेटिव्ह होणार 2z, हा वाय तसाच राहील म्हणजे -2yz. हे मायनस जे, इथं विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, इथं तर झेड आहे दॅट इज 0. इथं विथ रिस्पेक्ट टू झेड डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, इथं झेडची टर्मच नाही दॅट इज 0. प्लस हा के, इथं विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचा पण एक्सची टर्म नाही दॅट इज 0. इथं वायचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार फक्त, कारण dy आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सो वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह होणार 2y आणि म्हणजे हा प्रॉडक्ट देणार 2xy. हे मायनस साईन ॲज इट इज. अशा रीतीने मग मी याला सॉल्व करतोय तर माझ्या असं लक्षात येतं की -2yz आय, या आयने याला मल्टिप्लाय केलं, हा तर 0 आहे, हे तर 0च आहे म्हणून लिहिलं नाही. आणि इथं -2xy के
अशा रीतीनं कर्ल एफ काय आलेलं आहे, -2YZI -2XYK. मग तुला कर्ल ऑफ एफ ॲट 1 to 2 असं काढायला सांगितलं होतं. म्हणजे एक्सच्या जागी 1, वायच्या जागी 2, झेडच्या जागी 2 भरायचं याच्यात. मग वायच्या जागी 2, झेडच्या जागी 2, म्हणजे -2 to 2I. हे मायनस साईन, हा 2, एक्सच्या जागी 1, वायच्या जागी 2, के. मग हा प्रॉडक्ट येतो -8, हा प्रॉडक्ट येतो -2, -4, के. अशा रीतीनं कर्ल एफ ॲट 1 to 2 इज इक्वल टू -8I -4K. तर एक्झाम्पल 3 बघ. शो दॅट एफ तुला दिलंय इज इररोटेशनल. तुला माहिती आहे की हा जो एफ दिलाय त्याच्यातला हा आयचा सहगुणक जो असतो तो F1 असतो, म्हणून मी इथे लिहिला. जेचा सहगुणक जो असतो तो F2 असतो, म्हणून इथे एक्स लिहिला. केचा सहगुणक जो असतो तो F3 असतो, म्हणून इथं मी F3 लिहिला. आता त्यानंतर तुला माहिती आहे की तुला इररोटेशनल दाखवायचं म्हणजे तुला सर्वप्रथम कर्ल एफ काढायचा आहे. मग आता कर्ल एफ काढण्यासाठी तू काय करशील माहिती का, तू हा डिटर्मिनंट घेशील IJK. हा या इथं F1 F2 F3 असतं हे तुला माहिती आहे, म्हणून F1 जे तू आत्ता मिळवलं 2XZ + Y, F2 तू मिळवलं x आणि F3 x² - 2Z हे इथं लिहिलं. मग ह्याला सोडवतात कसं हेही तुला माहिती आहे. हा I इंटू हा प्रॉडक्ट मायनस हा प्रॉडक्ट -J इंटू हा प्रॉडक्ट मायनस हा प्रॉडक्ट प्लस K इंटू हा प्रॉडक्ट मायनस हा प्रॉडक्ट. मग त्यानंतर ह्यांचं डेरिव्हेटिव्ह कसं काढतात हेही तुला माहिती आहे. हा I तर आपण जसाच्या तसा ठेवला. इथं वायने डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. विथ रिस्पेक्ट टू वाय मध्ये इथं वायची टर्म नाही म्हणजे 0. इथं झेडची टर्म नाही म्हणजे डेरिव्हेटिव्ह 0. हे -J. या इथं विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, हे तर 0 राहणार. याचं डेरिव्हेटिव्ह 2x, हे मायनस साईन. विथ रिस्पेक्ट टू झेड डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे झेडचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे नुसता 2x राहील, हा तर 0च राहील म्हणजे इथं नुसतं 2x येणार. विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1. विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह म्हणजे केवळ याचं डेरिव्हेटिव्ह, हे तर 0 म्हणजे वायचं डेरिव्हेटिव्ह 1. अशा रीतीनं 2x - 2x कट, 1 - 1 कट, म्हणजे इथं 0 इथं 0 इथं 0, दॅट इज टोटल 0. आणि म्हणून तुम्ही असं लिहिणार की कर्ल एफ इज इक्वल टू 0 आणि देअरफॉर एफ इज इररोटेशनल वेक्टर फील्ड. एक्झाम्पल 4. इव्हॅल्युएट लाईन इंटिग्रल. हे असं चिन्ह लाईन इंटिग्रलचं असतं. YZ dx प्लस ZX + 1 dy प्लस XY dz where C is any path from 1, 0, 0 to 2, 1, 4. आता ह्या पाथवरून एनी पाथ आपण त्याची स्ट्रेट लाईन अशी पाथ समजूया. मग आता बघा, वी हॅव FDR इज इक्वल टू YZ dx प्लस ZX + 1 dy प्लस XY dz. हे जे होतं हे आम्हाला दिलेलं इंटिग्रेशन लाईन इंटिग्रल जे होतं ते FDR होतं. हे FDR आहे, तर याचा अर्थ DR काय असणार तर I dx प्लस J dy प्लस K dz. हे नीट लक्षात ठेव. मग F काय असणार तर हा dx ची जागी आता तुम्ही लिहिणार I, कारण तो DR मध्ये गेला म्हणून हा असणार I. तर लक्षात ठेवा यावरून F कसा करायचा तर YZ I, ZX + 1 J आणि XY K, हा झाला F. मग आता आपल्याला पाथ जो दिलाय तो फ्रॉम 1, 0, 0 to 2, 1, 4 असा दिलेला आहे. म्हणजे एक स्ट्रेट लाईन जॉईनिंग दीज 2 पॉईंट्स असं त्याचा अर्थ. मग सर्वप्रथम आम्हाला या पाथचं इक्वेशन कळलं पाहिजे. ही जर स्ट्रेट लाईन घेतोय आपण तर याचं इक्वेशन घ्यायचं, कारण एनी पाथ म्हणलंय ना, मग सरळ सरळ आपण स्ट्रेट लाईन घेऊ ना.
मग ह्या दोन पॉईंट्समधून जाणाऱ्या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काढण्यासाठी जे सूत्र असतं ना ते हे असतं एक्स मायनस एक्स वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन इज इक्वल टू वाय मायनस वाय वन अपॉन वाय टू मायनस वाय वन इज इक्वल टू झेड मायनस झेड वन अपॉन झेड टू मायनस झेड वन. आणि याला आपण मानत असतो टी. काहीतरी एक अक्षर मानतात, आपण मानलं टी. आता लक्षात ठेव, तुला हे जे एक्स वन एक्स टू हे जे दिलंय तर हे कुठून घ्यायचं, तर पहिला जो पॉईंट दिला ना तुला 1 0 0 तो x1 y1 z1 आहे. आणि दुसरा जो पॉईंट दिला ना तुला 2 1 4 तो x2 y2 आणि z2 आहे, हे लक्षात ठेव. मग आता ह्या सूत्रात जर आपण प्रॉपर किमती इथून शांतपणे घेतल्या आणि त्या जर इथं भरल्या तर इक्वेशन ऑफ लाईन इज आपण असं म्हणणार एक्स मायनस वन. इथं ही एक्स वनची किंमत भरली, ही एक्स टूची आहे, ही एक्स वनची आहे. सूत्रात ह्या किमती भरल्या, तुम्ही ते भरू शकता. नीट बघा त्याच किमती आहेत की नाही. हे जे सूत्र मी लिहिलं त्या सूत्रातच ह्या किमती भरल्या. तुम्हाला एक्स वन वाय वन झेड वन एक्स टू वाय टू झेड टू काय आहेत ते सांगितलं, या इथं भरल्या. इज इक्वल टू टी. मग याला जर सॉल्व केलं तर एक्स मायनस वन अपॉन ही वजाबाकी वन, वाय मायनस झिरो म्हणजेच वाय अपॉन ही वजाबाकी वन, झेड मायनस झिरो म्हणजे झेड अपॉन 4 इज इक्वल टू टी. आणि यावरून आपण एक्स मायनस वन अपॉन वन इज इक्वल टू मांडलं टू टी. तर हा वनने याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल, एक्स मायनस वन इज इक्वल टू टी. मग हा वन या बाजूला नेला तर काय होईल, एक्स इज इक्वल टू वन प्लस टी. हा मायनस इकडे आणला प्लस झाला, हा तर ऑलरेडी प्लसच म्हणजे वन प्लस टी ही एक्सची किंमत झाली. मग हे सेकंड घे, वाय अपॉन वन इज इक्वल टू टी. या एकानं टीला मल्टिप्लाय केलं तर टी होणार म्हणजे वाय इज इक्वल टू टी येणार. तसं झेड अपॉन 4 इज इक्वल टू टी मानलं तर झेडची किंमत होणार 4t. अशा रीतीने एक्स वाय झेडच्या किमती तुला मिळाल्या. मग आर हा एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के असतो, हे पण नीट लक्षात ठेव. आर इज इक्वल टू असतो एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. मग इथं तू किमती भर. हे बघ, आर इज इक्वल टू ही एक्सची किंमत, ही वायची किंमत, ही झेडची किंमत. आणि डी आर तर मगाशी आपण पाहिलं होतं आय डी एक्स प्लस जे डी वाय प्लस के डी झेड असतो. मग डी आर मध्ये हा आय तर मी इथं ठेवला, हा डी इथंच ठेवला आणि एक्सची किंमत लिहिली मी 1 प्लस टी, प्लस हा जे इथं ठेवला, हा डी इथं ठेवला, वायची किंमत लिहिली टी, प्लस हा के इथं ठेवला, हा डी इथंच ठेवला, झेडची किंमत लिहिली मी 4t. हे जे डी लिहिलं ना आपण बाहेर, ह्याचा अर्थ आतल्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, हे पण लक्षात ठेव. मग आता हा आय ते बघ या इथं आहे, वनचं डेरिव्हेटिव्ह तर झिरो असणार कारण ती कॉन्स्टंट आहे. तर टीचं डेरिव्हेटिव्ह डी टी म्हणजे इथे येणार डी टी आय प्लस डी टी हा जे हा के तर तसाच आहे 4 डी टी. हा गुणाकार कसा लिहिशील 4 डी टी. अशा रीतीने डी आर तुला मिळालं. मग एफ तुला माहिती आहे वाय झेड आय प्लस झेड एक्स प्लस वन जे प्लस एक्स वाय के असा होता. म्हणजे या ठिकाणी तू आता एफ वायची झेडची किमती भर. म्हणजे एफ इज इक्वल टू वायची किंमत टी, झेडची किंमत 4t हा आय, प्लस झेडची किंमत 4t, एक्सची किंमत 1 प्लस टी 1 जे, प्लस एक्सची किंमत 1 प्लस टी, वायची किंमत टी हा के. ह्या किमती मी भरल्या आणि ह्याला मी आता सॉल्व केलं तर हे झालं 4t स्क्वेअर आय. ह्याला सॉल्व केलं, हा गुणाकार केला तर तो आला 4t प्लस 4t स्क्वेअर प्लस 1 जे. ह्यांचा गुणाकार केला तो आला टी प्लस टी स्क्वेअर के. अशा रीतीनं मग एफ आणि डी आर यांचा प्रॉडक्ट जर आपण घेतला, हे बघ हा डी आर आहे आणि हे बघ हा एफ आहे. या एफचा आणि या डी आरचा आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचा आहे म्हणजे एफ डी आर घ्यायचा आहे. तर हा 4t स्क्वेअर आय त्याने याला मल्टिप्लाय केलं तर एक गोष्ट लक्षात ठेव, आय इंटू आय होत असतो गुणाकार 1. म्हणजे काय होणार एफ डी आर मध्ये 4t स्क्वेअर इंटू डी टी.
या इथं मी लिहिलं बघ 4t² dt, म्हणजे याचा आणि याचा गुणाकार घेताना i इंटू i हा गुणाकार 1 होणार, अर्थात j इंटू j हा गुणाकार पण 1च होणार आहे. म्हणजे तुम्ही लिहिणार हे इंटू dt प्लस हा इंटू हा गुणाकार घ्यायचा आहे तुला, हा f तर हा dr, तर इथं पण k इंटू k 1 होतो, म्हणजे 4t प्लस t² dt. मग अशा रीतीनं हा सगळा गुणाकार आपण व्यवस्थित केला आणि जर यातनं dt 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 आपण एंडला कॉमन काढून घेतला तर 4t² प्लस 4t² प्लस 4t प्लस 1 प्लस 4t² प्लस 4t हे शिल्लक राहणार आणि यातनं 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 आपण dt कॉमन काढणार. मग अशा रीतीनं एफ डी आर काय आलं बघ, हा t², हा t², हा t² म्हणजे 12t², हा t, हा t दॅट इज 8t आणि हा कॉन्स्टंट 1. अशा रीतीनं एफ डी आर बघ 12t² प्लस 8t प्लस 1 dt. आता हे एफ डी आर मिळाल्यानंतर याचं इंटिग्रेशन घ्यायचं आणि ते इंटिग्रेशन घ्यायचं असतं 0 to 1, हे लक्षात ठेव. म्हणून एफ डी आर लाईन इंटिग्रेशन 0 to 1 हे याचं इंटू डी टी. मग याचं इंटिग्रेशन कसं घेतात, 12 तसाच ठेवायचा. t²चं इंटिग्रेशन होणार t³ म्हणजे या स्क्वेअरमध्ये एक ॲड केला तर 3, त्यानेच भागायचं म्हणजे 3. हा टी आहे, टीमध्ये एक ॲड करायचा म्हणजे स्क्वेअर 8t²/2. हा 1 आहे, त्याचं इंटिग्रेशन होणार टी, आणि हे जे लिमिट आहे 0 to 1 ते इथे लिहिलं. 3 4 जा 12 म्हणजे 4t³ प्लस 2 4 जा 8 4t² प्लस हा टी. आता अप्पर लिमिट भरायचं, मायनस साईन देऊन लोअर लिमिट भरायचं. जिथं जिथं टी दिसेल तिथे तिथे अप्पर लिमिट 1 भरायचं, म्हणजे 4t³ म्हणजे 1/3 प्लस 4t² म्हणजे 1/2 प्लस टीच्या जागी 1. हे झालं अप्पर लिमिट भरून, मध्ये मायनस साईन द्यायचं. आता टीच्या जागी 0 भरायचा, 0 0 0 म्हणजे शेवटी 0च येतो ना. आणि म्हणून एफ डी आर काय आलं, हा 4, हा 4 प्लस 1 दॅट इज ॲडिशन होते 9. सो लाईन इंटिग्रल एफ डी आर इज इक्वल टू 9. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.